ठाणे महानगरपालिका आयुक्त ठाणे यांच्या सेवेशी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष या नात्याने 3 जून 2026 रोजी अर्धनग्न उपोषण महानगरपालिका भवनासमोर केले होते. नंतर 13 तारखेला आयुक्तांना त्या उपोषण संदर्भात मला भेट घ्यायची होती, परंतु पीएननी सांगितले भेट नाही. तर मी कपडे काढून तिथे गेलो भेटण्यासाठी. ते एक झालं आंदोलन. आणि नंतर उपायुक्त मुख्यालय बैठक झाली, त्याच्यामध्ये ठरलं परिपत्रक देण्याचं. परंतु अद्यापपर्यंत प्रशासकीय उपायुक्त गोदापुरे जे असतील, अतिरिक्त आयुक्त 2, आत्ता 1चा कारभार, पण त्यांनी पण निर्देश दिले. मी गोदापुरेंशी बोलतो, गोदापुरे मित्र आहेत, बोलून घ्या, ते तुम्हाला तुमचं कारवाई करतील. पण गोदापुरेंनी पण अजून परिपत्रक काढलेलं नाही आहे. त्यामुळे याचा अर्थ जे काही 30 मुद्दे आहेत त्याच्याबाबत त्या पत्रांची उत्तरं येत नाहीत. मला फक्त उत्तरं हवी आहे. उत्तर म्हणजे बाबा अमुक अमुक खात्यामध्ये ही पत्र गेलेली आहेत, आम्हाला काय कारवाई चालू आहे हे नको आहे. कारवाई ती आम्ही बघून घेऊ, परंतु दिलेली 30 पत्रे 2 वेळा म्हणजे 60 वेळा 60 पत्रे झाली. 2 वेळा म्हणजे 60 पत्रे झाली. मग ह्या 60 पत्रांचं नोंदी आहेत. ह्या नोंदीनुसार, त्यामुळे माहिती अधिकार दिला, सगळ्या नोंदी काढल्या. नोंदीनुसार सर्व यादी, मला वाटतं जवळपास 30 पत्राची यादी CFCमधून मला कॉल आला, पाहिली. अजून ती माहिती तयार होते. ते आल्यानंतर प्रत्यक्षात उपायुक्तांकडे ती यादी देणार. आणि ह्या खात्याला पत्र गेलेले आहेत, तर त्यांना तुम्ही ह्या खात्यामध्ये गेल्यात त्यानुसार त्यांना परिपत्रक, त्या यादी द्या आणि ती यादी जोडून परिपत्रक काढा. एवढं तुमचं काम मी सोपं करतोय. तर मला फक्त महापालिकेकडून प्रशासकीय पत्र कुठे कुठे गेलं त्याच्या नोंदीनुसार मला ही कारवाई अपेक्षित आहे. कारण महानगरपालिकेमध्ये कार्यपद्धतीमध्ये सेवा केंद्रामध्ये येणारा प्रत्येक ठाणे महानगरपालिकेला शहरातला नागरिक आहे. 35 लाख लोकसंख्या हे पत्र देतात, जातात, पण ते पत्र कुठल्या खात्यात जातात ते कळत नाही. त्यामुळे ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे. म्हणून हे माझं उपोषण आणि काम करायचं ही यादी. मग तो नागरिक काय कोणाकडे जाणार हे कळत नाही ना. तो प्रत्येक वेळी प्रशासनाला येऊन भेटतो, त्या पत्राचं झालं काय, तर काहीच मागोमा नाही. आम्हाला काम नको आहे. पत्र कुठल्या खात्यात गेलं म्हणजे तो येणारा कर्मचारी तिथे तो फॉलोअप करेल ना. ही नोंदीच सापडत नाही तुमच्याकडे. म्हणजे काम प्रशासन कसं करतं, ढिम्म काम करतं, हे मला प्रशासनाला दाखवायचं आहे. म्हणून 15 ऑगस्टला मी पुन्हा सकाळी 7 वाजता पण तुमच्याकडे नाही बसतो उपोषण, कलेक्टर, जिल्हा कलेक्टरला पत्र देऊन आलो आहे. आणि जिल्हा कलेक्टर, पोलीस यंत्रणांचा मला फोन आला आणि नुकतंच म्हणे आम्ही आयुक्तांना पत्र लिहितो. तसं हे काय माहिती आहे, भारतीय घटना आहे, संविधान आहे, कायदा आहे, त्या अनुषंगिक कुठलाही कारभार शासन यंत्रणेत झालं पाहिजे. होत नसेल तर आम्ही शासन यंत्रणेचे नियम सर्व, कारण मी स्वतः अधिकारी राहिलेलो आहे आणि मी माझं काम करताना नियमित करत आलो आहे. त्यामुळे ह्या गोष्टी नियमित व्हायला पाहिजेत. म्हणून 15 ऑगस्ट सायंकाळी 7 वाजता सकाळी झेंडावंदन कलेक्टरला असेल, तिथे माझं उपोषण असेल. एवढं सांगतो. धन्यवाद.